मित्रांनो नमस्कार. मी नरेंद्र सुरेश गायकवाड. अशीच एक सुंदर व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत असताना आमच्या जवळचे आमचे बागायतदार मान्य श्री नवनाथ शेठ अभंग यांनी म्हणजे खरीपचा कांदा जो 5 एकर केला होता आणि आता गावरांचा पण 5 एकरचा कांदा आहे. या सगळ्या कांद्याला ट्रीटमेंट आपल्या स्वामी समर्थ ॲग्रोटेक कडून त्यांच्या आहे. तर साधारणतः काही आपण त्यांच्याकडूनही थोडीशी माहिती घेऊया. तुमची ओळख करून द्या. मी नवनाथ दत्तात्रय अभंग, जोग सांगवी परेडवाडी. बरं, सगळ्यात महत्वाचं आपण आता हा कांदा जो आहे, आता खरीपचा तर कांदा आपला भरपूर चांगला निघाला, त्यावेळी व्हिडिओ काढता नाही आले. आता हा कांदा आपला गावरान आहे का खायचा आहे? गुलबी आहे. गुलब्या, हा गुलब्या कांदा तुमच्या लक्षात येईल. आता साधारण किती महिन्याचा कांदा आहे आपला? 2.5 महिन्याचा कांदा आहे हा. आणि साधारणतः या कांद्याला आपण तणनाशक किती दिवसांनी मारले? 16-17 दिवशी आपण तणनाशक मारले. गबाळाची बाबतीत काय तुम्हाला शंका? गबाळाचं तणनाशकाचा रिझल्ट म्हणलं की स्वामी समर्थ ॲग्रोटेक तुम्हाला 1 नंबर रिझल्ट द्यायची जबाबदारी आपली. आणि त्याच्यानंतर याची साईज आहे, साईज साठी आपण औषध कधी सोडलं होतं? त्याच्यानंतर 2 पाणी दिले. बघा शेठ, एका सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो, जबरदस्त फॉर्म्युला आहे आपल्याकडे. रिझल्टच्या बाबतीत कुठल्याही मालाला साईज साठी तुम्ही औषध सोडा, रिझल्ट नाही आला का पैसे परत. तुम्हाला क्वालिटी पाहिजे असेल तर कायमस्वरूपी आवरेज चांगले. खरं आवरेज सांगा, मागच्या वेळी कांद्याचं किती निघलं होतं आपलं? एकरी 300 पिशवी कांद्याचं सरासरी आवरेज आपण काढून देतोय. 15 दिवसाच्या आधी निघतो. 15 दिवसाच्या आधी निघतो. बाकीच्या 15 दिवस आधी निघतो. बरोबर, बाकीच्यांपेक्षा कांदा ओढून येतो औषधाने. आणि साईज पण चांगली होती. आणि आता अजून माना उतरायच्यात कांद्याच्या हिरवागार माना आहेत अजून. कांदे साईज होणार आहे. मुळ्यांची संख्या बघा, मुळ्या पण तुम्हाला लक्षात येतील. जबरदस्त मुळ्या. काल पण आपण एक व्हिडिओ काढली मुळ्यांच्या बाबतीत. कांद्याला नाद नाही करायचा. रिझल्ट पाहिजे असेल 100% आपण आमच्याकडे संपर्क करा. आमच्या दुकानामध्ये या, नाही तर आम्हाला ऑनलाईन संपर्क करा. तुम्हाला ऑनलाईन औषधे मिळवली जातील. खरं तर आमचं पहिल्यापासून ध्येय शेतकऱ्यांची प्रगती हेच आमचं ध्येय. तर पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना मनापासून हार्दिक असा आभार आणि धन्यवाद.